अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांची भीती वाटते, कारण बिबट्यानं उचलून नेलेल्या 5 वर्षीय रियांकाचा शोध अजूनही सुरूच आहे। कोपरगाव नंतर खारेकर्जूनमधून बिबट्यानं या मुलीला उचलून नेलेलं आहे असं समजतंय। नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात कुटुंबियांच्या डोळ्यात देखत बिबट्यानं 5 वर्षीय रियांका सुनील पवार हिला उचलून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी घडली आहे। वन विभाग आणि एमआयडीसी पोलिसांकडून या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली जाते। कोपरगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच काल सायंकाळी अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने या ठिकाणी एका बिबट्याने 5 वर्षीय रियांका पवार हिच्यावर हल्ला करत तिला उचलून नेलेला आहे। 12 तास उलटून गेलेले आहे। रियाचा शोध अद्यापही सुरूच आहे। वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्या वतीने रियांकाचा शोध मोहीम जी आहे ती अद्यापही सुरूच आहे। आपण जर बघितलं तर हा रियाचा घर आहे आणि याच घराच्या प्रांगणामध्ये रिया खेळत होती। आपण जर बघितलं तर या झोपडीमध्ये रियाची आजी आणि आई स्वयंपाक करत होते आणि रिया या प्रांगणामध्ये खेळत होती। आपण जर बघितले तर रियाचे चपला देखील याच ठिकाणी आहे आणि अचानकपणे तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने रियावरती झडप घेतली आणि रियाला उचलून तुरीच्या शेतातून बिबट्याने धूम ठोकलेली आहे। हाच तो तुरीचा शेत आहे। वन विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असतील, या तुरीच्या शेतात बिबट्याचा रियाचा शोध घेण्याचा शोध मोहीम जी आहे तर ते रात्रीपासूनच सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला दिसत आहे। गेल्या 10 दिवसामध्ये जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे, कारण मागील आठवड्यामध्ये कोपरगाव तालुक्यात एका 60 वर्षीय महिला आणि 4 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता। त्या हल्ल्यामध्ये ते दोघेही ठार झाले। गेल्या 12 तासापासून रियांकाचा शोध सुरू आहे। वन विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असतील, हे रियाचा शोध घेत आहेत। 12 तास उलटून देखील रिया अद्यापही सापडलेली नाहीये आणि अद्यापही वन विभाग आणि पोलिसांच्या वतीने रियाचा शोध सुरूच आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।